आरटीओ एएमव्हीआय सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक याच्या परीक्षेचे नवीन नियम आहेत। हे नियम तुम्हाला माहिती आहेत का? याच्यामध्ये अनुभवाचा नियम आणि लायसन्स संबंधी जे नियम आहेत तर ते आपण जे शासनाचा जो जीआर आहे, परिपत्रक आहे, तर त्याच्यानुसार संपूर्ण माहिती जी आहे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। शासनाकडून आलेला जो जीआर परिपत्रक आहे तर त्याच्यामधूनच आपण ही संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला पुरवत आहोत। याच्यामध्ये बघा, ही महाराष्ट्र शासनाचं गॅजेट आहे, याला राजपत्र म्हणतात। बघा, गृह परिवहन विभाग यांच्याकडून आलेलं हा परिपत्रक होतं। हे 23 डिसेंबर 2016चा हे राजपत्र आहे आणि याच्यानुसारच तुमची सेवा शर्ती नियम जे आहे तर त्या सगळ्या गोष्टी ठरत असतात। तर त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आरटीओ एएमव्हीआय ची तयारी करत असाल तर प्रिलिम अँड मेन्स पूर्ण इंटिग्रेटेड बॅच जी आहे तर ती तुम्हाला मिळू शकते। या बॅचला एनरोल करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करू शकतात। तसेच दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करून बॅच विषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकतात। बघा, सगळ्यात आधी आपण या जीआर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत तर त्या बघणार आहोत। या जीआर मध्ये नेमकं काय सांगितलेलं की सेवा शर्ती जे नियम असतात, सेवा शर्ती जे नियम आहेत तर ते सगळे सांगितलेले आणि याच्यानुसारच तुमची नियुक्ती, निवड सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याच जीआर नुसार होणार आहे। बघा काय म्हटलेलं आहे, बघा, भारतीय संविधान क्रमांक याचिका भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 309 खालील प्रदान केलेल्या अधिकारांचा तसेच मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 213(1) आणि 4 मधील तरतुदींचा वापर करून अस्तित्वात असणारे सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश अधिक्रमित करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिपत्याखालील मोटार वाहन विभागातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क पदाच्या सेवा प्रवेशाचे विनियमन करणारे नियम पुढील करत आहेत। म्हणजे आधीचे नियम होते तर ते सगळे रद्द करून एक नवीन नियम त्यांनी 2016 मध्ये हे प्रकाशित केले होते। खूप साऱ्या उमेदवारांना याच्याशी माहितीच नाही आहे, तर लक्षात घ्या, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक याच्यासाठीचे हे नियम आता दिलेले आहेत खाली। बघा, या नियमांना मोटार विभागातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क सेवा प्रवेश नियम 2016 असे नाव देण्यात आलेले। तर याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी जसं की यांची निवड ज्या आयोगाकडून करण्यात येईल तो आयोग म्हणजे कोणता? महाराष्ट्र लोकसेवा आयोग। याच्यासाठी तुम्हाला माहिती आपल्याला पदवी पण अलाउड केलेली। बघा, इथं पदवी दिलेली। बघा, पदवी याचा अर्थ मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी। पदवी का म्हणजे डिप्लोमा म्हणजे काय? राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाने प्रदान केलेली डिप्लोमा। पुढे शासन म्हणजे महाराष्ट्र शासन आणि गट क याचा अर्थ शासनाचे वर्गीकरण केलेली गट क सेवा। तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात। पुढे काय दिलेले त्यांनी? मोटार वाहन विभागातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क या पदावरील नियुक्ती संदर्भात वेळोवेळी करण्यात आलेल्या नियमानुसार आयोगाने घेतलेल्या स्पर्धात्मक निकालाच्या आधारे पुढील अटी व शर्ती करणाऱ्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाने करण्यात येईल। म्हणजे काय की पुढील जे कोणी पात्रता, पुढील जे कोणी नियम व्यवस्थित पद्धतीने फॉलो करणार आहे, म्हणजे जे काही इलिजिबल असतील तर त्याच लोकांना नामनिर्देशनाने म्हणजे जे नॉमिनेटेड पद्धतीने जे असेल म्हणजे या संपूर्ण एक्झामने जे आहेत तर ते पुढे आम्ही नॉमिनेट करणार आहोत। सगळ्यात आधी त्यांनी काय दिलेले? वयाची अट दिलेली। किती दिलेली? बघा, वय 19 वर्षापेक्षा कमी नको आणि 38 पेक्षा जास्त नको। तसेच कॅटेगरी वाल्यांसाठी 5 वर्ष इथं वयाची शिथिलता जी आहे त्यांनी इथं दिलेली आहे। ओके, पुढचं आता इथं हा फार महत्वाचा आहे की जी अनुभव आहे, खूप साऱ्या उमेदवारांना वाटतं की गॅरेजचा अनुभव लागतो याला, की त्याच्यामुळे ते विचार करतात की मी या परीक्षेला तर इलिजिबलच नाही आहे। तर समजून घ्या अनुभवाविषयी काय सांगितलेले। बघा, ज्याच्याकडे वरील 2 मधील अर्हता मिळवल्यानंतर हलकी मोटार वाहने ज्याला म्हणतो आपण लाईट ड्युटी व्हेकल, जड मालवाहू वाहने, जड प्रवासी वाहने यांचे दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागाचे वा अंगीकृत व्यवसायाचे अधिरित्याखालील यंत्रशाळांमध्ये घेतलेले अथवा शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेले अशा संस्थांमध्ये किमान 1 वर्ष कालावधीचा अनुभव आहे। तसेच या प्रयोजनार्थ प्रशिक्षणार्थी व अप्रेंटिस म्हणून वरील ठिकाणी घेतलेल्या कामाचा अनुभव गृहीत धरला जाईल।
त्यांनी काय सांगितलेले की 1 वर्षाचा अनुभव हा कंपल्सरी आहे की तुम्ही लाईट ड्युटी व्हेकल, हेवी ड्युटी व्हेकल, त्याच्यानंतर जड प्रवासी वाहने यांची दुरुस्ती आणि देखभाल, जो मेंटेनन्स म्हणतो, एक असं समजा तो गॅरेजचा एक्सपिरियन्स इथं मागितलेला आहे बेसिकली तुमच्याकडून 1 वर्षाचा. मग आता खूप सारे उमेदवार म्हणतात की नेमकं आमच्याकडे हाच नाहीये, बाकी सगळे म्हणजे अभ्यास करण्याची क्षमता आहे सगळे, पण अनुभवच नाही. मग काय, पुढे त्यांनी त्याला सूट पण दिलेली आहे खाली लगेच. काय बघूया बघा. परंतु असे की ज्याच्याकडे आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेस अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेस उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे किमान 1 वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अनुभव नसेल, त्यांनी आता पुढे त्यांच्यासाठी उपाय दिलेले की जर वरील अनुभव नसेलच कोणाकडे, मग काय करायचं बघा. त्यांनी नियुक्तीनंतर परीक्षा विक्षाधीन, ज्याला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये आपण प्रोबेशन पिरियड म्हणतो थोड्याशा कालावधीसाठीचा, तर या प्रोबेशन पिरियड मध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायांमध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल त्या संस्थांमध्ये किमान 1 वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील. म्हणजे काही टेन्शन नाही आहे, जेव्हा सिलेक्शन होईल, जेव्हा जॉईनिंग होईल, त्याचा जो तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे, तर त्याच प्रोबेशन पिरियड मध्ये, प्रोबेशन पिरियड जवळपास 2 वर्षाचा असतो, आणखी 1 वर्ष तो तुम्हाला वाढवता येतो. तर असा जो तुमचा काही प्रोबेशन पिरियड असेल, तर या प्रोबेशन पिरियड मध्येच तुम्हाला काय करायचंय, तर तुम्ही ते अनुभव प्रमाणपत्र जे लागतं तुम्हाला, तर ते तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे आता जरी नसेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येईल, ही गोष्ट समजून घ्या. पुढचं आता लायसन्स, पुढची जी महत्वाची अट आहे, पुढचे जे महत्वाचा जो नियम आहे तो म्हणजे लायसन्सचा. खूप सारे उमेदवार सांगतात की आमच्याकडे लायसन्सच नाही आहे सध्या, गाडी चालवता येते फक्त मी लायसन्स काढलेलं नाही, पण मला अप्लाय करायचं. त्याला अप्लाय करता येईल का बघूया चला. ज्यांच्याकडे आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेस अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेस वैध असणारी गिअर असलेली मोटारसायकल, हलके मोटार वाहने, परिवहन वाहन जसं की जड मालवाहू वाहन आणि जड प्रवासी वाहन या संवर्गासाठी सक्षम प्राधिकरणाने दिलेले वैध लायसन्स आहे. म्हणजे लायसन्स पण पाहिजे त्याच्याकडे, कोणतं बघा, मोटरसायकलचं, त्याच्यानंतर हे लाईट ड्युटी व्हेकलचं आणि हेवी ड्युटी व्हेकलचं त्याच्याकडे लायसन्स पाहिजे बघा. पण जर नसेल तर पुढे काय दिलेले, सूट दिलेली बघूया. ज्यांच्याकडे आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेस अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेस वरील नमूद केलेली तरतूद जर नसेल, तर त्यांना काय सांगितलेले बघा, असे लायसन्स नियुक्ती तारखेच्या 2 वर्षाच्या परिवीक्षिका कालावधीमध्ये प्राप्त करणे बंधनकारक राहील. आणि उक्त परिवीक्षका कालावधीमध्ये असे लायसन्स प्राप्त न करणाऱ्या उमेदवारांना सेवेतून कमी करण्यात येईल. म्हणजे त्यांना काढून टाकण्यात येईल जर त्यांनी 2 वर्षामध्ये ते लायसन्स घेतलं नाही. लायसन्स कधी भेटत नाही, जेव्हा तुम्हाला ड्रायव्हिंगच येत नाही तेव्हा भेटत नाही. म्हणून ज्यावेळी तुमची नियुक्ती होईल 2 वर्षाचा तुम्हाला पिरियड दिला जाईल, या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्हाला ते प्राप्त करून घेणं आवश्यक असणार आहे. 2 महत्वाचे नियम आहेत, अजूनही समजून घ्या. एक समराईज पद्धतीने सांगतो. जो अनुभव असेल तर तो अनुभव तुम्हाला जेव्हा तुम्हाला प्रोबेशन पिरियड असेल तर त्याच्यामध्ये प्राप्त करून घ्यायचा आहे. एक दुसरी गोष्ट काय की जर लायसन्स नसेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येतो, अनुभव नसेल तरी फॉर्म भरता येतो, ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे अनुभव नसेल, लायसन्स नसेल तरी तुम्हाला फॉर्म भरण्याची संधी जी आहे तर तिथं मिळणार आहे. फक्त जो तुमचा प्रोबेशन पिरियड असतो त्याच्यामध्ये अनुभव प्राप्त करून घ्यावा लागतो आणि त्याच्यामध्येच तुम्हाला हे जे लायसन्स आहे तर हे संपूर्णपणे काढून ठेवावे लागतात. तर या 2 गोष्टी, हे 2 नवीन जे सेवा प्रवेश नियम आहेत ते खूप साऱ्या उमेदवारांना माहितीच नसतात आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर तो आपण इथं बनवलेला आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं माहितीच आहेत. आणि जे उमेदवार लॉंग टर्म साठी बॅच ची तयारी करू इच्छितात त्यांना वाटतं आगामी जेव्हा ही परीक्षा होईल त्यावेळी मी प्रिपेअर राहिलं पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की पाऊस आला मग छत्री घेतली, तर तसं न होता ज्यावेळी येईल मी उन्हाळ्यापासूनच ती सुरुवात करेल. तर तशा उमेदवारांसाठी जी आहे तर ती बॅच आहे. तर ही बॅच रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये आहे. तर याच्यामध्ये याच बॅचने खूप सारे सिलेक्शन पण 2017 असेल, 20 असेल, तर या 2 वेळी जे आहे तर ते दिलेले. आणि आगामी ही जेव्हा कधीही परीक्षा होईल तर त्यावेळी सुद्धा सगळ्यात जास्त सिलेक्शन देणारी हीच बॅच जी आहे तर ती असणार आहे. तर भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.